बोले यीशु मसीह की परत एकदा पिता पुत्र पवित्र आत्म्याला टाळ्या वाजवून आपण देवाच्या वचनाकडे जाऊ. आपण डोळे झाकून प्रार्थना करू. सर्व शक्तिमान आमच्या जिवंत अनुग्रहकारी देवा, मी तुझ्या पवित्र चरणी येतो, स्वतःला झुकवतो, लीन आणि नम्र होतो. आजपर्यंत एकदा तू बोल, आम्ही ऐकत आहोत. येणारं वचन आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादाचं कारण कर. जे आजवर ऐकलं नाही, अनुभवलं नाही, ते अनुभवण्यासाठी आणि ऐकण्यासाठी कृपा दे. एक स्वर्गीय प्रकाशन तू दे परमेश्वर. येणाऱ्या वचनाद्वारे तू आमच्याशी बोल. मी घटावं, तू वाढावा, तूच दिसावा आणि तुलाच महिमा मिळाली, तुझंच कार्य व्हावं असं होते. पवित्र आत्म्याने मला नियंत्रित कर आणि प्रभू इथं बसलेल्या प्रत्येकाला नियंत्रित कर. येणारं वचन आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादाचं कारण दे. प्रार्थनेश प्रभू तुझ्या पवित्र आणि पूर्ण आमेन. ठीक आहे, यावेळेस आपण देवाच्या वचनाकडे जाऊ. आपण परत एकदा तो शास्त्रभाग काढू. स्तोत्र संहिता अध्याय 82 आणि वचन 1. देव आपल्या मंडळीत उभा आहे. आपण जे वचन पाहतोय कालपासून, तर ते वचन असं म्हणतं की देव आपल्या मंडळीत उभा आहे. आमेन. आणि दुपारी आपण पाहिलं की ज्यावेळेस देव आपल्या मंडळीत उभा आहे तर तो लक्ष ठेवतो, तो बघतो. आमेन. देव सगळ्या गोष्टी पाहतोय कारण तो मंडळीमध्ये उभा आहे. आणि म्हणून जेही आपण करतो त्या सगळ्या गोष्टी देवाच्या नजरेसमोर आहेत. हे आपण दिवसा पाहिलं. म्हणून आपण दान कसं देतो हे सुद्धा परमेश्वर बघतोय. हालेलुया. देवाचं वचन म्हणतं की देव आपल्या मंडळीत उभा आहे. एक वचन आपण वाचू. एकदा प्रभू येशू ख्रिस्त असाच मंडळीत उभा होता. जसं त्याने त्या विधवेला दान देताना पाहिलं, तसाच एक प्रसंग परत एकदा आला की येशू मंडळीमध्ये उभा होता, लोकांमध्ये उभा होता. आणि काय झालं ते आपण पाहू. मार्क शुभवर्तमान याचा 3रा अध्याय. मार्क शुभवर्तमान याचा 3रा अध्याय आणि वचन 1 वाचू आपण. मग तो पुन्हा एका सभास्थानात गेला. येशू एका सभास्थानात गेला जिथे लोक जमलेले होते. त्या मंडळीमध्ये गेला. तेथे वाढलेला हाताचा एक माणूस होता. आता नीट लक्ष द्या. ज्यावेळेस येशू त्या लोकांमध्ये गेला, त्या मंडळीमध्ये जाऊन उभा राहिला, तर बायबल असं म्हणतं येशूचं लक्ष कोणाकडे गेलं? एक मनुष्य ज्याचा हात काय झालेला आहे? वाळलेला आहे. याचा अर्थ सुकलेला आहे. वाळलेला हात म्हणजे काय? ज्या हातामध्ये ताकद, जीव नाहीये, असा एक व्यक्ती येशू ख्रिस्त पाहतोय. त्याला हा व्यक्ती मंडळीमध्ये आहे. वाळलेला हात, ज्या हाताने व्यक्ती काम करू शकत नाही, असा हात की ज्या हाताने तुम्ही चांगलं पण करू शकत नाही आणि वाईट पण करू शकत नाही. निष्क्रिय, ज्या हाताने कोणतंच काम होत नाही, जो देवासाठी पण काही नाही करू शकत आणि स्वतःसाठी पण नाही काय करू शकत, कारण त्याचा हात काय? वाळलेला. नीट लक्ष द्या. येशू ख्रिस्त मंडळीमध्ये उभा आहे आणि त्यावेळेस येशू ख्रिस्ताचं लक्ष अशा व्यक्तीकडे गेलं ज्याचा हात वाळलेला आहे, की जो काहीच कामाचा नाही. बऱ्याचदा मंडळीमध्ये असे लोक असतात. तुमचा हात जिवंत असेल पण देवाच्या दृष्टिकोनातून वाळलेला आहे. जर मी देवासाठी काहीच करत नाही तर तो हात देवासाठी काय? वाळलेला आहे, सुकलेला आहे. वाळलेला कळतोय ना सगळ्यांना? माझ्या जीवनाद्वारे कोणतंच देवाचं काम होत नसेल ना, तर लक्षात घ्या, देवाच्या नजरेमध्ये माझा हात काय? वाळलेला आहे. तुम्हाला वाटतं जिवंत आहे, तुम्हाला वाटतं चांगला आहे, पण जो हात देवासाठी काहीच करत नाही ना, तो देवाच्या नजरेमध्ये वाळलेला आहे. आणि बायबल म्हणतं की येशू ख्रिस्त जेव्हा मंडळीमध्ये उभा होता ना, तर येशूचं लक्ष अशा व्यक्तीकडे गेलं की ज्याचा हात वाळलेला आहे. हालेलुया. बरेच लोक असे असतात की जे देवासाठी काहीच करत नाही, निष्क्रिय असतात, वाळलेलं जीवन जगतात. असे लोक मंडळीमध्ये असतात. आणि असे जे लोक असतात ना, जे देवासाठी काहीच करत नाही, ते स्वतःसाठी पण काही करू शकत नाही, स्वतःच्या परिवारासाठी पण काही करू शकत नाही. ते ज्या कामात हात टाकतील ना, ते काम यशस्वीच होत नाही, कारण त्यांचा हात काय? वाळलेला आहे, सुकलेला आहे. त्या हाताद्वारे काहीच होऊ नाही शकत, काहीच अपेक्षा नाही त्या हाताद्वारे. असे लोक मंडळीमध्ये आहेत आणि देवाचं लक्ष त्यांच्याकडे आहे. नीट लक्ष. ज्यावेळेस येशू ख्रिस्ताने एका वाळलेल्या हाताच्या मनुष्याला पाहिलं, तर पुढे काय झालं वाचा. आणि त्याच्यावर दोष ठेवा म्हणून. परत वाचा पहिल्यापासून. मग तो पुन्हा एका स्थळात गेला. तेथे वाळलेला हाताचा एक माणूस होता आणि त्याच्यावर दोष ठेवा
दाखवावा म्हणून हा. शब्दात दिवशी तो त्याला बरे करतो की काय हे पाहण्यास ते टपून बसले होते. शास्त्री आणि पुरुषी हे येशू ख्रिस्तावर टपून बसलेले होते की येशू याच्या जीवनात काही करतो का, येशू याचा हात बरा करतो का, बरा करेल याचा आनंद नव्हता, पण शब्दात दिवशी बरा करतो का हे त्यांना पाहायचं होतं. चूक शोधायची होती की अशा व्यक्तीला पण बरं करतो का की ज्याचा हात वाळलेला आहे. ते येशूची चूक शोधायला बसलेले होते. हालेलुया. हे लक्ष द्या, मंडळीमध्ये येशूचं लक्ष देव मंडळीत काय आहे, उभा आहे. आणि देवाचं लक्ष आहे ना बलवानांकडे नाहीये, देवाचं लक्ष आहे ना खूप जे धार्मिक आहे ना त्यांच्याकडे नाहीये. देवाचं लक्ष अशा लोकांकडे ज्यांचा हात काय झालेला आहे, वाळलेला आहे, जे काहीच नाही करत आहेत, जे निष्क्रिय आहेत. शाळेमध्ये शिक्षक शिकवतात ना, नीट लक्ष द्या, त्यावेळेस शिक्षकांचं लक्ष हुशार मुलांकडे असतं. कोणाकडे असतं, जर प्रश्न विचारला तर लगेच ते बोट वर करतात. शिक्षकाला माहिती असतं कोण उत्तर देईल. समजतंय ना. मग शिक्षक आहे ना त्यांच्याकडूनच अपेक्षा करतात की यांनी उत्तर द्यावं, यांनी एक नंबर यावा, यांनी माझं नाव चांगलं करावं. आणि शिक्षकांना नेहमी वाटतं की हा मुलगा जो आहे ना तो भविष्यात काहीतरी डॉक्टर बिक्टर बनेल किंवा चांगली नोकरी करेल, चांगल्या पदावर जाईल. अपेक्षा आहे का, कारण शिक्षकाला माहिती हा हुशार आहे. आणि बाकी काही लोक, काही मुलं असतात वर्गामध्ये की जे कधीच उत्तर देत, त्यांना काही विचारा ते गप्प उभे राहतील. कितीही त्यांच्यासमोर डोकं फोडा तरी सुद्धा ते काही उत्तर देणार नाही. असे असतात मुलं. मग शिक्षकाला मनात काय वाटतं माहिती का, हा कधी शिकणार. मग शिक्षक त्याच्याकडे दुर्लक्ष करायला लागतो की असा पण हा शिकणार नाहीये, मग जाऊ दे याच्याकडे काय लक्ष द्यायचं. कळतंय का. पण देवाचं तसं नाही. परमेश्वर हुशार विद्यार्थ्यांकडे कमी लक्ष देतो आणि जे माझ्यासारखे नापास होणारे असतात ना त्यांच्याकडे जास्त लक्ष देतो, जे काहीच कामाचे नाही. तुम्हाला माहिती का, आज माझ्या हातामध्ये बायबल आहे, काय आहे, पण पहिले माझ्या हातामध्ये तंबाखूची पुडी होती, सिगरेट होती, दारूची बाटली होती. देवाच्या दृष्टिकोनातून माझा हात वाळलेला होता. काय होता, जेव्हा मी चर्चला जायचो ना तोपर्यंत माझ्या हातामध्ये सिगरेट नव्हती, मध्ये जाताना माझ्या हातामध्ये दारू नव्हती. पण तुम्हाला माहिती का, हा हात देवाच्या दृष्टिकोनातून तरी पण काय होता, वाळलेला होता. देवाचं लक्ष माझ्याकडे होतं, वाळलेल्या व्यक्तीकडे, की हा निष्क्रिय आहे, हा काहीच कामाचा नाहीये. जगाला माहिती की याच्याने काहीच होऊ शकत नाही. पण तुम्हाला माहिती का, देवाने ह्याच वाळलेल्या हाताच्या मनुष्याला पुढे बोलवलं. हालेलुया. वाचा वाचा, पुढे वाचा. तेव्हा त्याने हात वाळलेल्या माणसाला म्हटले, उठ, मध्ये उभा राहा. त्या हात वाळलेल्या माणसाला येशू ख्रिस्ताने काय म्हटलं, उठ आणि इथं मध्ये उभा राहा, की सगळे तुला बघतील. मी तुला उभं करतोय, मी तुला निवडतोय, की जरी तुझा हात वाळलेला, तू आजपर्यंत काहीच केलं नसेल, तू आजपर्यंत स्वतःचं काम जरी केलं तरी तुला यश आलं नाही, ज्या कामात हात टाकला त्याच्यात अपयश आलं, सेवेसाठी तू काही करू शकत नाही, तुला साधी टाळे पण नाही वाजवत आहेत, पण देवाचं वचन होतं, उठ, उभा राहा आणि मध्ये उभा राहा. हालेलुया. परमेश्वर मंडळीमध्ये अशा लोकांकडे लक्ष देतोय की ज्यांचे हात वाळलेले देवासाठी, ते काहीच करत नाही, पण आज परमेश्वर तुम्हाला संधी देतोय आणि प्रभू म्हणतो, उठ आणि मध्ये उभा राहा. हालेलुया. समजतंय का सर्वांना. हा, कारण देवाची इच्छा आहे की त्या वाळलेल्या हाताला प्रभूला बरं करायचंय. आमेन. ज्या हाताने काहीच देवाचं काम नाही होत, देवाची इच्छा आहे तू काहीतरी कर. एक वचन वाचू आपण, चला एक वचन काढू. मत्तई सुवर्तमान याचा 20वा अध्याय, मत्तई याचा 20वा अध्याय आणि वचन 1 पासून पुढे वाचा. म्हणून स्वर्गाचे राज्य कोणा एका घरधण्यासारखे आहे, तो आपल्या द्राक्षमळ्यात मोलाने काम करी लावायला मोठ्या पहाटेत बाहेर गेला. एक व्यक्ती आपल्या शेतामध्ये द्राक्षमळ्यामध्ये मजूर पाहायला गेला, बाहेर शोधायला गेला, मजूर शोधायला गेला. आजकालच्या दिवसात पण तेच आहे, त्या काळात पण तेच होत की मजूर भेटत नव्हते. त्यावेळेस पण तसंच होत की त्या बिचाऱ्याला त्याच्या शेतमळ्यामध्ये काम करायला मजूर भेटत नाहीये. लक्षात घ्या. आपल्या लोकांचं पण मला एक गणित नाही कळत. आपले लोक मजुरीला बाहेर जातात आणि बाहेरचे लोक आपल्याला आणावे लागतात. कळते का मी काय सांगतो.
आमच्या पिंपळनेरकडे आम्ही रोज शाळेला जाताना बघतो, गाड्याच्या गाड्या भरून आपले लोक मजुरीला कुठे जातात, दुसरीकडे. आणि आपले जे शेतकरी असतात ना, आदिवासी, ते दुसऱ्यांना शोधत फिरतात की आमच्याकडे कोणी. म्हणजे गावची कामं सोडायची बाहेर जायचं, काय याच्यात खुशी काय नाही. त्या काळात पण तसंच होतं. समजतंय का मी काय सांगतो? हालेलुया. ते म्हणतात ना, घर की मुलगी दाल बराबर, की घरचं जे असतं ना त्याची आपल्याला किंमत राहत. देवाने आपल्याला चर्च दिलाय ना, आपल्याला मंडळी दिली ना, आपल्याला आपल्या मंडळीचं कौतुक नाही राहत, आपल्याला दुसऱ्याच्या मंडळीचं कौतुक असतं. आपल्याला आपल्या चर्चचं कौतुक नाही राहत, आपल्याला दुसऱ्याच्या चर्चचं कौतुक असतं. समजतंय का? पण लक्षात घ्या, जे देवाने तुम्हाला दिले ना त्याचं कौतुक ठेवा. आमेन. काय झालं, एकदा एक शेतकरी जो होता, शेतमळ्याचा मालक, तो मजूर शोधायला बाहेर गेला की त्याला द्राक्ष मळ्यामध्ये काम करायला मजूर लागत होते. वाचा पुढे. आणि त्याने काम करायला रोजचा रुपया ठरवून त्यांना आपल्या द्राक्ष मळ्यात पाठवले. काही कामकरी त्याला भेटले की जे मजूर होते, जे द्राक्ष मळ्यात काम करणारे होते, त्यांना त्यांनी 1 रुपया ठरवला. किती मजुरी ठरवली? 1 रुपया ठरवला आणि त्यांना काम करायला मळ्यामध्ये पाठवलं. आता पुढे वाचा. मग तो 3ऱ्या तासाच्या सुमारास बाहेर गेला. ते काम करायला लागले, पण त्याला वाटलं अजून पण कामकरी थोडे आहेत, अजून गरज आहे. आमेन. मग तो 3 तासानंतर परत बाहेर गेला. आणि त्याने बाजारपेठेत कित्येकांना रिकामे उभे राहिलेले पाहिले. रिकामे उभे होते बाजारपेठेत. कसे उभे होते? ज्यांना काही काम धंदा नाहीये असे लोक उभे होते. मग तो त्यांना म्हणाला, तुम्ही द्राक्ष मळ्यात जा, जे योग्य ते मी तुम्हाला देईन. आणि ते गेले. पुन्हा 6व्या व 9व्या तासाच्या सुमारास त्याने बाहेर जाऊन तसेच केले. मग 11व्या तासाच्या. आता नीट लक्ष द्या. आता तो 11व्या तासाला, म्हणजे शेवटचा तास आहे, शेवटचा तास, दिवस पूर्ण निघून गेला, शेवटचा तास बाकी आहे. 11व्या तासाला परत तो बाहेर गेला. तेव्हा आणखी कित्येक उभे राहिलेले त्याला आढळले. आणि त्याला असे बरेच लोक उभे राहिलेले आढळले. त्यांना त्याने म्हटले, त्यांनी विचारलं, तुम्ही सारा दिवस येथे रिकामे का उभे राहिले आहात? दिवसभर का बरं रिकामे उभे आहात? ते त्याला म्हणाले, आम्हाला कोणी कामावर घेतले नाही. आम्हाला कोणीच कामावर घेतले. आम्ही काम मागितलं पण कोणी दिलं. आम्ही काम शोधलं पण आमच्या लायकीचं काम भेटलं नाही. हात वाढलेले लोक आहेत की यांना कोणी कामावर सुद्धा घेत नाही, यांना कोणी जबाबदारी सुद्धा देत, यांच्याकडून कोणी अपेक्षा सुद्धा करत नाही. ते म्हणतात, आम्ही दिवसभर काम शोधलं पण आम्हाला कोणी कामावर घेतलं. याला म्हणतात हात वाळलेले, की सुकलेला हात आहे, जो कोणालाच वाटतो माझ्या कामाचा नाही. अशी व्यक्ती की ज्यांच्याबद्दल कोणीच अपेक्षा करत नाही की हा 2 पैसे कमवेल. घरच्यांनी पण अपेक्षा सोडून दिलेली आहे, गावच्या लोकांनी पण अपेक्षा सोडून दिलेली आहे. ज्यांच्याकडून कोणीच अपेक्षा नाही करत ना, देव त्यांच्याकडून अपेक्षा करतो. हालेलुया. तो धनी गेला आणि त्याने त्यांना विचारलं, तुम्ही दिवसभर का उभे? तर ते म्हणतात, आम्हाला कोणीच कामावर घेतलं नाही. पुढे वाचा. त्याने त्यांना म्हटले, तुम्ही द्राक्ष मळ्यात जा, जे योग्य ते तुम्हाला मिळेल. तुम्ही जा, मी कामावर घेतो तुम्हाला आणि योग्य ते तुम्हाला देईल. आमेन. हालेलुया. फरक नाही पडत आपली परिस्थिती काय आहे, फरक नाही पडत की मला काही येत नाही. पण लक्षात घ्या, जरी आज आपला हात वाळलेला असेल ना, पण जर देव मंडळीमध्ये उभा आहे तर तो तुमच्या वाळलेल्या हाताला बरं करेल. हालेलुया. तो तुम्हाला सेवा देईल, तो तुम्हाला जबाबदारी देईल, तो तुमची परिस्थिती बदलण्यासाठी समर्थ आहे. आमेन. ज्याला कोणीच कामावर घेत नाही ना, त्याला देव कामावर ठेवतो. हालेलुया. समजतंय का मी काय सांगतोय? एक उदाहरण अजून आहे बायबलमध्ये, वाचू आपण. लूककृष्ण वर्तमान, लूककृष्ण वर्तमान याचा 5वा अध्याय. लूक 5:2 पासून पुढे वाचा. तेव्हा त्यांनी सरोवराच्या किनाऱ्याला लागलेले 2 मच्छी पाहिले. त्यावरील कोळी खाली उतरून जाळी धुत होते. कोळी जाळी धुवत होते. त्या मच्छ्यापैकी एक शिमोनाचा होता. त्या मच्छव्यापैकी म्हणजे त्या होडीपैकी एक होडीची होती ना, पेत्राची होती, शिमोन पेत्राची. त्यावर चढून तो किनाऱ्यापासून थोडासा लोटावा म्हणून त्याने त्याला सांगितले. मग तो मच्छ्यात बसून समुदायाला शिक्षण देऊ लागला. आपले बोलणे संपल्यावर त्याने शिमोनाला म्हटले, जेव्हा येशूचं बोलणं संपलं, लोकांना शिकवणं संपलं, तर त्यावेळेस येशू ख्रिस्ताने पेत्राला म्हटलं, शिमोनाला म्हटलं, खोल पाण्यात हाकार, की एक काम कर, आता ही होडीची आहे ना, ती खोल पाण्यामध्ये घेऊन चल, थोडं पुढेपर्यंत घेऊन चल. मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपली जाळी खाली, आणि मग एक काम कर, की ही जाळीची आहे ना मासे धरण्याची, ती या ठिकाणी मी जिथं सांगेल तिथं सोड. शिमोनाने त्याला उत्तर दिले,
शिमोनाने पेत्राने येशूला उत्तर दिले, गुरुजी आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही. रात्रभर आम्ही कष्ट केले. काय केले? बोला काय केले? रात्रभर कष्ट केले. मासे पकडले नाही म्हणत येतो, आम्ही रात्रभर कष्ट केले म्हणतोय. कष्ट करणं कशाला म्हणतो? कष्ट करणं म्हणजे काय? खूप मेहनत केली, पण काय झालं? तरी आपल्याला काही मिळालं नाही. कष्ट खूप केले पण काहीच मिळालं. बऱ्याच लोकांचं असतं ना, वर्षभर कष्ट करतात, काहीच भेटत. शेतीमध्ये राब राबतात, तरी काही भेटत. ऐन वेळेस जेव्हा काही मिळणार असतं ना, पाऊस पडून जातो. म्हणजे जे भेटणार असतं ते पण भेटत. खूप कष्ट केले प्रभू. तो शिमोन पेत्रना असाच होता. आज जर कोणी असं असेल ना तुमच्यामध्ये, तर कान देऊ नाही. आतापर्यंत तुम्हाला वाटत असेल मी खूप कष्ट करतो, पण काहीच नाही भेटत, काहीच नाही उरत माझ्याकडे, काहीच शिल्लक नाही राहत. समजून घ्या, तुमचा हात काय वाळलेला. तुम्ही स्वतःसाठी पण नाही काय करू शकत. वाळलेली परिस्थिती आहे. हे हात काहीच कामाचे नाही राहत. खूप कष्ट करून सुद्धा काही नाही भेटत. पेत्र तसाच होता. रात्रभर कष्ट केले, एक तर सापडायला पाहिजे, एक मासा. तो म्हणतो काहीच हाती नाही लागला. किती दुर्दैव आहे. माशी कुठं पकडतोय? नदीवर. माशी कुठं पकडतोय? हा नदीत का? नाही. कुठं पकडतोय? समुद्रात. समुद्रात एक तर मासा भेटायला पाहिजे ना पेत्राला. रात्रभरातून, एक तासातून नाही हे विषय. हा रात्रभर कष्ट करून राहिला, पण सगळी होडी काय रिकामी. मला काय? हा, एवढे कष्ट आणि श्रम घेतल्यानंतर काहीतरी भेटावं ना पेत्रा. नाही भेटत, कारण पेत्राचा हात वाळलेला. लक्षात घ्या, त्या हाताला यशच नाहीये. त्या हातात काहीच नाही लागत. येतं लगेच जात, काहीच टिकत नाही, काहीच राहत नाही. बरेच लोक असे जगतायत. मी तुम्हाला सांगतो, खूप श्रम घेतात, पहाटे उठतात. बायबल मध्ये एक वचन आहे ना, तुम्ही पहाटे उठतात, उशिरा विश्रांती घेतात, पण तो त्याच्या लेकरांना लागेल ते झोपत नाही. हालेलुया. अनेक लोक खूप पहाटे उठतात, दिवसभर राब राबतात, रात्री परत उशिरा झोपतात, सकाळी परत पहाटे उठतात. माहिती तुम्हाला, एवढे कष्ट करून सुद्धा हातात काही राहत नाही, काहीच नाही राहत. पेत्रासारखी अवस्था, हात वाळलेली अवस्था आहे, हात सुकलेली अवस्था आहे. पण एक लक्षात घ्या, देव मंडळीत उभा आहे आणि देवाचं लक्ष कोणाकडे? वाळलेल्या हाताकडे. कोणाकडे? जर तुमच्या हातात यश नाही लागत आहे ना, तुम्हाला काहीच मिळत नाही ना, काही टिकत नाही ना, लक्ष द्या, आज देवाकडे बघा. आमेन. कोणाकडे बघा? कारण परमेश्वराचं लक्ष तुमच्याकडे आहे. देवाला तुमची परिस्थिती बदलायची. म्हणून येशू ख्रिस्त पेत्राला म्हणतो, पेत्रा खोल पाण्यात घेऊन चल. पेत्र म्हणतो, प्रभू रात्रभर कष्ट केले, खूप श्रम घेतले, झोपलो पण नाही, रात्रभर जागून होतो, अंग दुखायला लागलं, झोप लागली होती, पण तरी सुद्धा झोपलो नाही, कारण काहीतरी सापडेल. पण एक पण मासा सापडला नाही. येशू ख्रिस्त काय म्हणतो? मी सांगतो ना, तिथे जाळं टाक. आमेन. पुढे वाचा. तरी मग त्यांनी तसेच केल्यावर माशांचा मोठा घोळका जाळ्यात सापडला. बायबल असं म्हणतं, पाणी तेच आहे, होडी पण तीच आहे, माणसं पण तेच आहेत, पण तुम्हाला माहिती जाळी पण तीच आहे. पण बायबल असं म्हणतं, जेव्हा येशू तिथं होता ना, जाळं टाकलं, एवढे मासे लागले की जाळी फाटायला लागली. बोला, जाळी. काय बदललं मला सांगा? होडी बदलली का? जाळी बदलली का? पाणी बदललं का? पेत्र बदललं का? फक्त आता कोण आहे सोबत? बोला, कोण आहे सोबत? येशू मंडळीत उभा आहे, पण तो मला भेटला पाहिजे ना. जर प्रभू मंडळीमध्ये आहे पण मला माहितीच नाहीये, प्रभू आपल्या सोबत आहे पण मला माहितीच नाहीये, जोपर्यंत तुम्हाला कळत नाही की प्रभू तुमच्या होडीमध्ये ना, तोपर्यंत तुम्ही आशीर्वादित होणार नाही. हालेलुया. समजतंय का? प्रभू आपल्या सोबत आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. पेत्र म्हणतो, प्रभू तू म्हणतो ना म्हणून जाळी टाकतो, कारण आम्ही तर कष्ट करून थांबलो, आमच्याने तर काही झालं नाही, पण बघ तुझ्याने होतं तर काय. आणि झालं. बायबल असं म्हणते, एवढे मासे लागले की जाळी फाटायला लागली. नीट लक्ष द्या. हा तोच पेत्र आहे, त्याचा तोच हात आहे, जो वाळलेला होता, ज्याच्याने काही सापडत नव्हतं, ज्याला आशीर्वाद भेटत नव्हता, एक मासा जो पकडू शकत नव्हता ना, बायबल म्हणते एवढे मासे लागले त्याच हाताला की जाळी फाटायला लागली.
लक्षात घ्या, हात तोच आहे, हात नाही बदलला, पण त्या हाताला आशीर्वादित देणार करणारा येशू ख्रिस्त त्याच्यासोबत आहे. आमेन. आज लक्ष द्या, आपल्या मंडळीमध्ये आणि आपल्यामध्ये सुद्धा कदाचित कोणीतरी वाळलेल्या हाताचं असेल. खूप काम करतात, खूप कष्ट घेतात, रात्रंदिवस राबतात आणि तुम्हाला वाटतं का नाही भेटत, का माझी परिस्थिती नाही बदलत, का मी घर नाही बांधू शकत, का माझ्या जीवनामध्ये काही नाही चांगलं होऊ शकत, का मी माझ्या बायकोला चांगली साडी नाही घेऊ शकत, का मी माझ्या लेकरांना चांगले कपडे नाही घेऊ शकत. कदाचित तुमचा हात वाळलेला असेल, पण विश्वास ठेवा, देव मंडळीत उभा आहे. हालेलुया. देव मंडळीत उभा आहे आणि जोपर्यंत देव उभा आहे ना, तुम्हाला आशा आहे. आमेन. परमेश्वर तुमची परिस्थिती बदलेल, विश्वास ठेवा, कारण देव मंडळीत उभा आहे. आमेन. लोकांना तुमचा हात वाळलेला दिसतोय, पण लक्षात घ्या, देव त्याच हातामध्ये मोठे आशीर्वाद पाहतो. हालेलुया. देवाने पेत्राला सांगितलं, मी सांगतो तिथं जाळी टाक, आणि इतके मासे लागले. परमेश्वराचं वचन होतं. एक वचन वाचा तिथंच, लोकऋषीवर्तमानेचा 5:8 पासून पुढे वाचा, 8 वचनापासून. हे पाहून शिमोन पेत्र येशूच्या पाया पडून म्हणाला, प्रभूजी माझ्यापासून जा, कारण मी पापी मनुष्य आहे. पेत्राला वाटलं, प्रभू तू माझ्यापासून जा. त्याला कळलं, हे मी नाही पकडले, हे मासे मी पकडले नाही. त्याला माहिती आहे कोणी दिले, माझ्या हातांना यश नाहीये प्रभू, हे मी नाही धरले, मी एक मासा नाही पकडलाय रात्रीतून, आणि तू आला तर एवढे मासे लागले. 100% हे हात माझे नाहीये. जाळे भले मी हाताने टाकले, पण हा हात आता माझा राहिला नाही, हा हात तुझा झालेला आहे प्रभू. हालेलुया. कारण माझ्या हाताला तर एक मासा नाही सापडत होता, पण जेव्हा हा हात त्याच हाताने मी आज जाळे टाकलं तुझ्या म्हणण्यावरून, तर एवढे मासे लागले की जाळी पाठायला लागली. पेत्र म्हणतो, प्रभू मी पापी. काय म्हणतो परत वाचा ते वचन, प्रभूजी माझ्यापासून जा. तो म्हणतो, प्रभू तुम्ही माझ्यापासून जा, कारण मी पापी मनुष्य, मी पापी आहे, मी तुझ्यासाठी काहीच नाही करू शकत, मी माझा परिवार नीट नाही चालवू शकत, मी माझ्या पोरांचं पोट नाही भरू शकत नीट, मी स्वतःसाठी चांगलं घर नाही बांधू शकत, मी तुझ्यासाठी काय करू, मी एक मासा नाही पकडू शकत प्रभू, तुझा माझ्यापासून, मी पापी मनुष्य, मला काहीच नाही सापडत. का म्हणतो तो पापी माहिती स्वतःला, का म्हणतो? त्याला असं वाटलं मला एक पण मासा नाही सापडला, आणि यांनी सांगितलं तर एवढे मासे सापडले, याचा अर्थ मी काय पापी म्हणून मला नाही सापडलं. बऱ्याचदा आपल्याला पण असं नसतं बरं का, मी तुम्हाला सांगतो. एखाद्याला खूप भेटतं, आपल्याला नाही भेटत, मग आपल्याला काय वाटतं, मी त्याच्यापेक्षा काय पापी. अजिबात नाही, असं नाहीये, लक्षात घ्या. हा विषय तो नाहीये, फक्त देवाला तुम्हाला काम द्यायचंय म्हणून आतापर्यंत तुमचा हात वाढलेला होता. समजतंय का? तुमच्या हाताद्वारे फक्त देवाचं काम व्हावं म्हणून तुमचा हात आतापर्यंत काय होता, वाढलेला होता. तुम्ही इतरांपेक्षा जास्त पापी आहेत अशातला भाग नाही. एक आंधळा व्यक्ती रस्त्यात बसलेला होता आणि शिष्य येशू सोबत चालले होते. बायबल असं म्हणतं, शिष्याने त्या आंधळ्याला पाहिलं आणि काय म्हटले माहिती का, प्रभूजी, येशूला म्हणतात ते, प्रभूजी कोणाच्या पापामुळे हा असा जन्माला आला? काय म्हणतात ते, कोणाच्या पापामुळे हा असा? याच्या आई बापांनी पाप केलं का याने पाप केलं होतं? येशूने काय उत्तर दिलं त्यांना, ना त्याने पाप केलं ना त्याच्या आई बापाने पाप केलं, पण देवाचं गौरव त्याच्या काही प्रगट व्हावं म्हणून असा जन्माला आला. हालेलुया. काही वेळेस आपली परिस्थिती आपल्या पापामुळे नसती, आपली परिस्थिती ह्यामुळे असती की देवाचं गौरव प्रगट व्हावं, देवाचं काम तुमच्याद्वारे व्हावं म्हणून आतापर्यंत हात काय होता, वाढलेला होता. विश्वास ठेवा. पेत्र म्हणतो मी पापी आहे, का? कारण हे मासे माझ्या हाताला नाही लागत होते, पण तू आला तर लागून गेले. मग पेत्राला वाटलं मी पापी होतो ना म्हणून नाही लागले, आणि हा पवित्र आहे म्हणून लागले. लक्षात घ्या, नाही, पेत्राचा हात तोपर्यंत वाढलेला होता जोपर्यंत देव त्याला भेटला नाही, कारण देवाची इच्छा होती या हाताने फक्त त्याचंच काम व्हावं. आमेन. पुढे वाचा, 8 वचनापासून परत वाचा. हे पाहून शिमोन पेत्र येशूच्या पाया पडून म्हणाला, प्रभूजी माझ्यापासून जा, कारण मी पापी मनुष्य आहे. कारण त्यांनी धरलेला माशांचा घोळका पाहून तो व त्याच्याबरोबर असलेले सर्वजण विस्मित झाले होते. तसेच शिमोनाचे भागीदार जब्दीचे मुलगे याकूब व योहान हे विस्मित झाले होते. तेव्हा येशू शिमोनाला म्हणाला, भिऊ नकोस, येथून पुढे तू माणसे धरणारा होशील. येथून पुढे तू काय धरणारा होशील? मासा पकडता येत आणि काय धरणारा होशील? आतापर्यंत रात्री एक पण मासा सापडला आणि त्याला येशू काय म्हणतो, तू काय धरणारा होशील?
एक मासा ज्याला पकडता येत नव्हता तो हजारो आत्मे जिंकणारा प्रभूचा दास झाला. हालेलुया. हात वाळलेला होता शिमोनाचा, तो स्वतःसाठी पण नाही काय करू शकत आणि देवासाठी पण काही नाही करू शकत. पण ज्यावेळेस त्या हाताला देवाचा स्पर्श झाला ना, तुम्हाला माहिती का, शिमोनाला प्रभूने म्हटलं, शिमोना विश्वास ठेव, मी तुला मासे धरणं काय करतो, मी तुला काय धरणारा करेन, मासे धरणारा करेन. हालेलुया. कोणाकडून अपेक्षा करतोय देव? ज्याचा हात वाळलेला, जो काहीच करू शकत. लक्षात घ्या, देवाला ज्ञानी लोकांची गरज नाहीये. शास्त्री पुरुषांपैकी कोणाला निवडलं का प्रभूने सेवेला? शिष्यांमध्ये 12 शिष्य होते, एखादा पुरुषी होता त्याच्या, पौल नंतर आला, पण त्या 12 प्रेषितांमध्ये कोणीच नव्हतं. कोणी मासे धरणारा होता, कोणी पापी म्हणून एखादा जकातदार होता, असेच होते सगळे, काहीच कामाचे नाही. अशांना निवडलं प्रभूने सेवक म्हणून, त्याचे शिष्य आणि प्रेषित म्हणून. लक्षात घ्या, ज्ञानी लोकांची गरज नाही देवाला. जे स्वतःला धार्मिक म्हणून घेतलेले त्यांची गरज, त्यांच्याद्वारे देव काहीच नाही करू शकत, कारण ते देवाचं पण ऐकत नाही. हालेलुया. ज्यांचे हात चांगले आहेत ना ते स्वतःचा फायदा करतायत. ज्यांचे हात चांगले आहेत ना ते स्वतःचा फायदा करतायत त्या हाताद्वारे. मग देव अशा लोकांना शोधतोय ज्यांचे हात वाळलेले, की किमान तो बरा झाला ना माझा फायदा होईल. हालेलुया. पेत्र जर चांगले मासे पकडू शकत होता ना तर पेत्र किनाऱ्यावर थांबला असता का? सांगा ना मला. येशू ख्रिस्त आला ना किनाऱ्यावर, येशूला वचन प्रचार करायचा होता. कोणाच्या मचव्यात बसला? पेत्राच्या. कोणाच्या? पेत्र तिथं थांबलाच नसता जर मासे सापडले असते तर. काय केलं असतं पेत्राने? सगळे मासे गोळा करून विकायला गेला असता. म्हणून आहे ना तो रिकामाच होता, म्हणून तिथंच होता. लक्षात घ्या, जे रिकामे असतात ना ते देवाला वेळ देतात, ते देवासाठी असतात. ज्यांचे हात खूप चांगले आहेत ना त्यांना देवासाठीच वेळ नाही. देवाने ज्यांचे हात बरे केले ना ते स्वतःचाच फायदा करतायत. ख्रिस्ती लोक पहिले लोक साक्ष देतात बरं का, पहिले आमच्याकडे काहीच, आता देवाने आम्हाला खूप आशीर्वाद आहे म्हणून रविवारी यायला जमत. पहिले आमच्याकडे काहीच, मग कुठे येऊन बसायचो. आता एवढं देऊन टाकलं तर इथं बसायला वेळ. काय फायदा झाला? तुमचे चांगले हात असून सुद्धा कमवतात तर आहात, पण त्या हाताचा देवाला काही उपयोग आहे का? नाही, अजूनही वाढलेलाच आहे. लक्षात घ्या, तुम्ही कमवतात स्वतःसाठी. चांगला करून फायदा काय मला सांगा? चांगले ज्यांचे हात चांगले आहेत ना प्रियांनो ते स्वतःला त्या ठिकाणी फायदा करतात, स्वतःला जास्त कमवण्याच्या मागे लागलेले अनेक लोक, ख्रिस्ती लोकांना मी पाहतोय. देवाने खूप आशीर्वादित केलं. मी म्हणतो बरं केलं का वाईट केलं काय नाही, समजते का? बरं केलं का वाईट केलं हे मला अजूनच कळत. कारण पहिले जसे होते ना तसेच ठेवायला पाहिजे. किमान कुठे येऊन बसले. पहिले मोटरसायकल होती नव्हती, ती पण नव्हती, पायी यायची. मग मोटरसायकल दिली, मग यायला लागली, मग पिकअप घेतली. काय घेतली? आता तर वेळच भेटत. पहिले पायी यायचे, 2 पायांनी चालत, मग मोटरसायकल वर यायला लागले. पण देवाने 4 व्हीलर दिली ना, आता 4 व्हीलरच्याच मागे फिरतात. देवाच्या मंडळीत यायला वेळ भेटत नाही. मग काय फायदा तुमच्या चांगल्या हाताचा? फक्त स्वतः कमवून राहिले ना. मग आता देव कोणाला शोधतोय? वाळलेल्या हाताने, ज्यांना काही काम धंदे. प्रभू म्हणतो या मी तुम्हाला काम देतो. आमेन. तुम्ही या मी तुम्हाला कामाला लावतो. शेवटचा तास आहे तरी मी तुम्हाला योग्यता देईन. आमेन. का? कारण चांगली यायला तयार नाहीये. चांगली यायला तयार नाहीये ना. मग देव म्हणतो वाढलेल्या हातांवाल्यांनी या, की ज्यांना कोणीच कामाला नाही घेतलं त्यांना मी कामाला घेतो. वाईट वाटतं मला. लक्ष द्या, बायबल ट्रेनिंगला कोणाला पाठवतात माहिती का? जो पोरगा शिकणार 10वी नापास झाला का लोक विचार करतात याला कुठं पाठवा? बायबल कॉलेज. का बरं असं का? म्हणजे जे बिनकामाचं आहे ते कोणाला द्यायचं? पण लक्षात घ्या, म्हणूनच देव त्यांना सेवा देतो, कारण तुम्ही त्यांना वाळलेले समजता. तुमच्या नजरेत ते ना काहीच कामाचे नाहीत, पण लक्षात घ्या जर तुम्ही नाकारलं ना प्रभू स्वीकारतो. हालेलुया. सगळ्यात मोठं पद जगात जर काही असेल ना तर देवाचा दास आहे.
आणि ती डिग्री तुमच्या हुशार पोरांना भेटत नाही, अशांनाच भेटते ज्यांचे हात वाढले. म्हणून देवाचे दास काही खूप शिकलेले राहत नाही. आणि म्हणून ते जे असतात ना ते देवाने निवडलेले आहे. हालेलुया. ते देवाने पाचारण केलेले आहे. आमेन. म्हणून त्यांच्याद्वारे मंडळ्या चालत आहेत, त्यांच्याद्वारे आत्मे जिंकले जात आहेत, त्यांच्याद्वारे देवाचं काम होत आहे. आणि जे शिकून सवरून बसलेत ना त्यांनी आपले घर बांधले आणि घरात मस्त आराम करतायत आणि स्वप्न पाहतायत कुठे जाण्याची. त्यांनी स्वप्नच पाहावी, त्यांनी फक्त स्वप्नच पाहावी, त्यांनी बाकी जास्त विचार करू नये. लक्षात घ्या, देव इतका तर अन्याय नाहीये ना की एक व्यक्ती जो परमेश्वराची सेवा रात्रंदिवस करतोय, समर्पणाने करतोय, त्याग करून करतोय, देव त्याला पण तिथंच नेईल. आणि जो झोपा काढतोय आपल्या बेडरूम मध्ये एसी लावून, जो 3 टाइम दाबून खातोय, उपास प्रार्थना त्याला माहितीच नाही, नवीन आत्म्यांचं ओझं त्याला माहिती नाही, प्रार्थना करणं त्याला माहिती नाही, तो पण स्वप्न पाहतोय मला कुठे जायचंय. असं होईल का? नाही होणार, नाही होणार. लक्षात घ्या, जर तुम्ही देवासाठी काहीच करत नाही ना, तुमचे हात वाळलेले आहेत. लक्षात घ्या, काहीच कामाचे नाही. आणि जे लोकांच्या नजरेमध्ये वाळलेले आहेत ना ते त्यांना उपयोगी करतो. हालेलुया. पेत्राला प्रभू येशू म्हणतो, पेत्रा उठ, मी तुला काय धरणार आहे करेन. आमेन. कारण देवाला माहिती होतं तूच पाहिजे मला, कारण असं पण तुला इथं काही कमवत आहेत, मग तू कोणा मागे येशील? माझ्या मागे येशील. आपोआप खूप कमवलं असतं पेत्र गेला असता का येशूच्या मागे? नाही गेला असता. श्रीमंत तरुणाला येशूने सांगितलं, काय सांगितलं? त्याला सार्वकालिक जीवन पाहिजे होतं. येशूने काय म्हटलं त्याला? सगळं सोडून द्या आणि काय कर. आला का बरं नाही आला? कारण हात वाढलेला नव्हता. जिथं हात टाकेल तिथं पैसा. समजतंय का? ज्या कामात हात टाकला तिथं पैसा. कारण बायबल म्हणतो तो खूप श्रीमंत होता. याचा अर्थ काय? मोठा बिझनेसमॅन होता. जिथं हात टाकला तिथून पैसा भेटत होता. हात वाढलेला नाही ना, मग येशूच्या मागे कसा जायचं? येशूच्या मागे कोण जातं? ज्याला काय गरज. तुम्हाला ज्याला काय काहीतरी गरज पाहिजे ना, मग आम्ही कोणाच्या मागे जाऊ? येशूच्या. मग देवाने आपली परिस्थिती बदलली. चांगलं केलं का वाईट केलं? कारण परिस्थिती बदलल्यानंतर त्याच्या मागे जात नाही. नव्हती बदलली तोपर्यंत येशूच्या मागे जात होते. लक्षात घ्या, हात वाढलेली परिस्थिती होती पेत्राची, पण प्रभूने म्हटलं तुला मी माणसं धरणार आहे. आमेन. एक मोठी जबाबदारी पेत्राला प्रभू येशू ख्रिस्ताने दिली. लक्षात घ्या, कारण देव मंडळीत त्याचं लक्ष त्या वाढलेल्या हाताकडे. हालेलुया. तुमच्या हाताद्वारे आजपर्यंत काहीच झालं नाही. विश्वास ठेवा, तो देव इथं उभा आहे आणि तो तुमच्या हाताद्वारे त्याचं काम करून घेईल. आमेन. तो तुमची सगळी परिस्थिती बदलेल. आतापर्यंत तुम्हाला काय नाही भेटलं याचा विचार नका करू. इथून पुढे देव तुम्हाला काय देईल याचा विश्वास ठेवा. हालेलुया. अजून एक वचन बायबल मधून आपण वाचू. लूकऋषी वर्तमान, लूकऋषी वर्तमान याचा 19वा अध्याय. लूक 19 वचन 1 पासून पुढे. जक्कई. त्याने यरीहोत प्रवेश केला. येशू ख्रिस्ताने यरीहो मध्ये प्रवेश केला व त्यातून तो पुढे जात होता. आणि येशू तिथून पुढे जात होता. तेव्हा पहा, जक्कई नावाचा कोण एक मनुष्य होता. तो मुख्य जकातदार असून श्रीमंत होता. आता जक्कई काय होता? मुख्य जकातदार. आणि दुसरी गोष्ट काय होता? श्रीमंत. या दोन गोष्टी नीट डोक्यात ठेवा. तो जकातदार पण होता आणि काय होता? श्रीमंत होता. याचा अर्थ पैसे कमवण्यासाठी त्याचे हात वाढलेले नव्हते. खूप काही आहे जक्कईकडे. स्वतःसाठी कमवायला खूप काही आहे. स्वतःसाठी स्वतःच्या परिवारासाठी त्याचे हात वाढलेले नाहीये. लक्षात घ्या. पुढे काय झालं वाचा. येशू कोण आहे हे पाहण्याचा तो प्रयत्न करत होता, पण गर्दीमुळे त्याची काही चालेना, कारण तो ठेंगणा होता. तेव्हा तो पुढे धावत जाऊन त्याला पाहण्यासाठी उंबराच्या झाडावर चढला, कारण येशूला त्या वाटेने जायचे होते. मग येशू त्या ठिकाणी येता दृष्टी वर करून त्याला म्हणाला, जक्कई त्वरा करून खाली ये. आता जक्कईला कोण भेटला? येशू भेटला. आणि जक्कईला येशू म्हटला, जक्कई खाली उतर, मला तुझ्या घरी यायचंय. पुढे वाचा. तेव्हा त्याने त्वरेने खाली उतरून आनंदाने त्याचे आगत स्वागत केले. आता बायबल असं म्हणतं, जक्कईच्या घरी कोण गेला? आता जक्कईच्या घरात कोण उभा आहे? येशू. पुढे वाचा. हे पाहून सर्व लोक कुरकुर करू लागले की पापी मनुष्याच्या घरी उतरायला गेला आहे. जक्कईची ओळख आहे. जक्कईची ओळख काय? पापी. येशू कोणाच्या घरी गेला? नाही, लोक काय म्हणतात? कोणाच्या घरी गेला? पापी मनुष्याच्या.
ही जक्क्याची ओळख आहे. चांगली ओळख आहे का वाईट ओळख आहे? वाईट. भले पैसा आहे जक्क्याकडे, पण लोक त्याला काय म्हणून ओळखतात? पापी. बोला, काय म्हणून ओळखतात? का म्हणून? बरं का वाटतं तुम्हाला? काय करत असेल जक्के? लोकांना काय करत असेल? लुबाडत असेल. कारण काय तो जकातदार. काय 2 नंबरचे पैसे काय करत असेल? कमवत असेल. म्हणून लोक त्याला काय म्हणतात? हा काय? आणि येशू कोणाच्या घरी गेला? पाप्याच्या. बोला, कोणाच्या? कळते का मी काय सांगतोय? पापी व्यक्ती, लुबाडणारा व्यक्ती हा लोकांकडून फक्त गोळा करतो. असा जक्के होतो. देवासाठी आजपर्यंत त्याने काहीच केलेलं. हात काय त्याचा? वाढलेला. देवाच्या नजरेत जक्क्याचा हात काय? आणि घरच्यांच्या नजरेमध्ये चांगला आहे. कारण किती कमवतो? खूप कमवतो. घरचे खुश आहेत जक्क्या बाबतीत. का? कारण एवढा पैसा कमवून आणतो. लेकरं खुश आहेत, खूप पैसा आणतो. बायको खुश आहे, खूप पैसा आणतो. जगाच्या नजरेमध्ये जक्क्याचा हात चांगला आहे कारण पैसा कमवतोय. पण देवाच्या नजरेमध्ये वाढलेला. बोला, देवाच्या नजरेमध्ये. कारण देवाचं कोणतंच काम करत, म्हणून लोक त्याला काय म्हणतात? पापी. बोला, काय? पापी ओळख कोणाची असते माहिती का? जो देवाच्या काहीच कामाचा नाही, काहीच कामाचा नाही. ही जगात त्याची ओळख होती. खूप पैसा कमवतोय जक्के, पण लोक चांगलं म्हणत, लोक तुझ्याबद्दल चांगली साक्ष देत. आज पण तसे बरेच लोक आहेत. पैसा खूप आहे, लोक तोंडावर त्यांना सलाम करतात आणि पाठीमागे नुसतं त्याने पाठ जरी फिरवली ना तरी लोक तोंड वाकडे करतात. का? कारण मान सन्मान फक्त कशावर देतात? समोर, तोंडावर. साहेब, काय म्हणतात? साहेब, साहेब, या साहेब. आणि मनामध्ये शिव्या घालतात. कसला साहेब? म्हणजे काय? तोंडावर मान आणि सन्मान. का? सन्मान कशामुळे? पैशामुळे. बोला, कशामुळे? कारण याच्या हाताला काय आहे? यश, बरकत, आशिष ना, खूप पैसा कमवतो आणि म्हणून मान आणि सन्मान, प्रतिष्ठा मिळते. पण पाठ फिरवली का लोक काय म्हणतात? हा काय आहे? पापी. कारण देवासाठी काही करत, देवासाठी त्याचा हात कसा आहे? वाढलेला. बोला, काय आहे? म्हणून सगळ्याची ओळख होती की पापी मनुष्याच्या घरी येशू ख्रिस्त जेवायला गेला. परत तेच वचन वाचा, मग पुढे जा. हे पाहून सर्व लोक कुरकुर करू लागले. पापी मनुष्याच्या घरी हा उतरायला गेला. तेव्हा जक्के उभा राहून प्रभूला म्हणाला, प्रभूजी पहा, मी आपले अर्धे द्रव्य. जेव्हा जक्के येशू जक्क्याच्या घरामध्ये उभा आहे आणि जक्के तिथं उभा राहिला येशूच्या समोर आणि म्हणाला, काय म्हणाला? मी आपले अर्धे द्रव्य दरिद्रास देतो. मी माझी अर्धी संपत्ती देवा गोरगरिबांना वाटून देतो. हालेलुया. देवाबद्दल त्याचा हात काय होता? वाढलेला. बोला, काय होता? आजपर्यंत एक पण चांगलं काम केलं या हाताने आतापर्यंत काय केलं होतं? फक्त घेतलं होतं. आता तो हात काय झाला? देणारा झाला. बोला, काय झाला? वाढलेला हात येशू ख्रिस्तासमोर बरा होऊन गेला. आमेन. जो हात देण्याच्या बाबतीत वाढलेला होता ना तो बरा होऊन गेला. जो मदत करण्याच्या बाबतीमध्ये वाढलेला होता ना तो बरा होऊन गेला. जो दान धर्म करण्याच्या बाबतीमध्ये वाढलेला होता ना तो बरा होऊन गेला. हालेलुया. जक्के म्हणतो, मी माझा अर्ध द्रव्य गोरगरिबांना वाटून देतो आणि मी अन्यायाने कुणाची काही घेतली असेल तर ते चौपट परत करतो. हा, अन्यायाने जर कोणाची घेतली असेल त्याला किती पट परत करतो? चौपट परत करतो. तुम्हाला माहिती का? जो हात आतापर्यंत दान धर्म करण्यासाठी वाढलेला होता, सुकलेला होता, आज तो हात काय करायला लागला? दान धर्म करायला लागला. आमेन. कारण येशू त्याच्या घरामध्ये उभा आहे. हालेलुया. लक्षात घ्या, तोच हात आहे. हात बदलला का? जक्के बदलला का? तुम्हाला माहिती का? प्रभूने त्याच हाताला बदलून टाकलं. घेणारा हात देणारा झाला, लुबाडणारा हात दान धर्म करणारा झाला. आमेन. समजतंय का? तसंच दारू पिणारा हात देवाचं वचन गाजवणारा झाला. लोकांचा खून करणारा हात लोकांना वाचवणारा. अशी अनेकांची साक्षी. आमेन. पौल काय करत होता? पौल येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्यांचा काय करायचा? छळ करायचा. मला काय करायचा? स्तेफनाला दगडमार करण्यासाठी तो म्हणायचा, मारायला. त्याने याचकांकडून अधिकारपत्र घेतली होती की मी जातो आणि कुठं चालला होता? दिमिश्काला जाऊन मी ख्रिस्ती लोकांना काय करतो? बांधून आणतो. काय करून आणतो? म्हणजे लोकांना छळणारा हात लोकांना वाचवणारा हात. हालेलुया. आतापर्यंत देवाच्या काहीच कामाचा नव्हता शौलाचा हात, पौलाचा हात. पण जसा ख्रिस्त त्याला भेटला ना
तोच हात लोकांना वाचवणारा झाला. आमेन. लक्षात घ्या, हे देवाला शक्य आहे आणि तेव्हा शक्य आहे जेव्हा देव मंडळीत उभा आहे. हालेलुया. आज कदाचित असेच वाळलेल्या हाताचे आपल्यापैकी कोणी असतील, असंच कोणाचं तरी जीवन असेल की आशा संपून गेलेल्या आहे. तुम्हाला वाटतं काहीच करू शकत नाही मी देवासाठी, आणि मी स्वतःसाठी काही नाही करू शकत, माझ्या परिवारासाठी मी काही नाही करू शकत, कारण माझा हात काय वाळलेला, काहीच नाही या हातामध्ये, यशच नाही या हातामध्ये. पण मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, देव मंडळी तो तुमच्या हाताला आशीर्वादित करेल. आमेन. देव तुमच्या हाताला आशीर्वादित करेल. देव तुमच्या हातातल्या कामाला बरकत देईल. प्रत्येक त्या कामात परमेश्वर तुम्हाला सहाय्य करेल. हा हात ज्याने आजपर्यंत देवासाठी काही केलं नाही, तो देवाच्या राज्यासाठी उभा राहील. हालेलुया. हा, फक्त विश्वास ठेवा की देव मंडळीत. आमेन. आणि देवाचं लक्ष त्या वाळलेल्या हातांकडे आहे. कोणाकडे आहे? वाळलेल्या हातांकडे. एक लक्ष द्या. जेव्हा आराधना चालते ना, काय चालते? जे हात टाळ्याने वाजवत ते काय? वाळलेले. बोला काय? तुम्ही जपून राहायचं. कोण? जे टाळ्याने वाजवत त्यांनी काय राहायचं? जपून राहायचं. कसं? तुम्हाला 100% देवाची सेवा करावी लागेल, कारण देवाचं लक्ष तुमच्याचकडे आहे. कळते का मी काय सांगतोय ते? हा. जे बिगाड म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना, जे नुसते टाइमपास करतात, देवासाठी काहीच नाही करत, असे अनेक लोक मी पाहतो. लक्षात घ्या की ज्यांना ना तोंड उघडायला सुद्धा जड जातं गाणं म्हणायला. त्यांना वाटतं हे म्हणतात ना, आपण नुसतं उभं राहायचं मेल्यासारखं, काहीच नाही, निष्क्रिय राहतात ते, निष्क्रिय. त्यांना असं मनातून वाटतच नाही की मी एखादा शब्द बोलावा, गावा, काहीच नाही. टाळ्या नाही वाजवत, अशी चुकून वाजवली गेली तर त्यांना वाटतं अरे काय झालं. असे पण निष्क्रिय लोक असतात. पण तुम्ही लक्ष द्या, देवाचं नजर तुमच्याचकडे आहे. देव तुम्हालाच बघतोय, कारण प्रभू येशू ख्रिस्ताचं लक्ष कोणाकडे होतं? वाळलेला, जो काहीच करत नाही. तरुण मुलांनो, जर तुम्ही चुकले आणि पापाकडे जर जात असाल, देवासाठी काहीच करत नसाल, चान्सेस आहे की लवकरात लवकर तुम्ही देवाचे दास व्हाल. कारण आशांना लवकर धरतो परमेश्वर. अरे येतात कुठे? बसतात कुठे? आणि मंडळीत कोण उभा आहे? आणि देवाचं लक्ष कोणाकडे? वाळलेलं आहे. बोला कोणाकडे? इथं नाही बसले ना, मग ठीक आहे. पण जर इथं येऊन बसत असाल आणि काहीच करत नसाल, 100% देव तुमच्याकडे बघतो. आणि जर बघतोय ना, तर देव ज्याच्याकडे बघतो ना, त्याचा काहीतरी, त्याच्या जीवनामध्ये काहीतरी केल्याशिवाय राहत. 100% विचार करायचा, काहीतरी होईल. हालेलुया. हालेलुया. मग आता तुम्ही ठरवायचं, या हातांद्वारे टाळ्या वाजवायच्या का नाही वाजवायच्या, गीत गायचे का नाही गायचे. मी असाच टाइमपास केला माझ्या आयुष्यामध्ये 25-26 वर्ष. बोला किती वर्ष? वयाच्या 25-26 वर्षापर्यंत असाच टाइमपास केला. हे हात देवासाठी काय झालेले होते? वाळलेले होते. पण जेव्हा देवाने मला निवडलं ना, सगळी मागची भरपाई काढून घेतोय. समजते का? एक दिवस शांत बसू देत. का बरं? तो म्हणतो एवढा टाइमपास केला ना, आता भरून का. आता काय कर? भरून का. शाळेमध्ये लेकरं जातात ना, त्यांना होमवर्क देतात. काय देतात? आज होमवर्क आजचा नाही केला तो उद्या परत दुसरा असतो. मग शिक्षक काय म्हणतो माहिती का? परवाचा पण करून आण आणि आजचा पण करून आण. भरून काढावंच लागतं. तसंच आहे, जेवढा टाइमपास तुम्ही कराल ना, देवापासून दूर पडाल ना, तेवढं जास्त भरून द्यावं लागतं. कारण देवाचं लक्ष कोणाकडे? वाळलेल्या हातांकडे. जे काही कामाचे, जे देवासाठी काही करत, मी तसाच होतो. पण देवाने मलाच धरलं बरोबर, मलाच पकडलं बरोबर. हालेलुया. हालेलुया. मग आता भरपाई चालू आहे माझी. रात्रंदिवस पळापळ पळापळ ना. प्रभूला म्हणतो, प्रभू थोडासा गॅप दे. तो म्हणतो नाही, तू बराच गॅप काढला आहे. तुझा खूप मोठा गॅप झाला होता, तो भरून काढावा लागेल. म्हणून घेऊन पळतोय परमेश्वर. एक मीटिंग नाही, दिवसातून 2-2 कर. वेळ भेटला तर 3दा कर, अजून डबल सेशन कर. प्रभू म्हणतो भरून काढावंच लागेल.
दिवसा शाळा करायची, रात्री मीटिंग करायची. काय चाललंय हे? 25 वर्षाची भरपाई. हालेलुया. म्हणून हात वाळलेले जर असतील ना तुमचे, तयार राहा, लवकरच देव तुम्हाला निवडेल. कारण देव मंडळीत उभा आहे आणि त्याचं लक्ष कोणाकडे? वाळलेल्या हाताकडे. आमेन. जे निष्क्रिय आहे, जे देवासाठी काहीच कामाचे नाही, पण येतात कुठं? प्रॉब्लेम आपला नाही, प्रॉब्लेम त्याचा आहे. काय? आपलं नाव नाही खराब होत. कोणाचं नाव खराब होतं? देवाचं. कारण मंडळी कोणाची? देवाची. देवाचं वचन काय म्हणतं? तो आपल्या नामास्तव मला नीती मार्गाने चालवतो. आमेन. त्याचं नाव खराब व्हायला नको, तो म्हणून मला नीती मार्गाने चालवतो, असं बायबल देवाचं वचन म्हणतं. जर मंडळी ख्रिस्ताच्या नावाने ओळखली जाते ना, तर वाळलेल्या हाताचे राहणारच नाही तिथं. सुकलेल्या हाताचे कोणी राहणार? निष्क्रिय कोणी राहणार? बिनकामाचे कोणी राहणार? जे राहतील त्यांचा उपयोग परमेश्वर त्याच्या महिमेसाठी करणार. कारण देव मंडळीत उभा आहे. हालेलुया. हालेलुया. समजते का? हा. म्हणून विश्वास ठेवा. जर आज आपली परिस्थिती अशी असेल, येणाऱ्या दिवसात परमेश्वर ती बदलायला जात आहे. आमेन. जे निराश झालेले असतील, विश्वास ठेवा, येणाऱ्या दिवसामध्ये परमेश्वर तुमची निराशा दूर करायला जात आहे. आमेन. ज्यांना देणं नाही माहिती, येणाऱ्या दिवसात परमेश्वर तुमच्या हाताला बरं करत आहे. प्रॉब्लेम हाताचा आहे म्हणून तुम्ही देऊ शकत नाही. वाढलेत हात, काय झालेत? पैसे राहून सुद्धा देता येत नाही, कारण खिशात जातच नाही. खिशात जातच नाही. वाढलेला हात आहे ना. कोणासाठी? पण फक्त कोणासाठी? देवासाठी. बाकी नवीन कपडे घ्यायचे असतील ना, लगेच पाकिटात जाते. मटण घ्यायचं असेल ना, लगेच पाकिटात जाते. स्वतःसाठी काही मोबाईल घ्यायचा असेल ना, लगेच पाकिटात, पैशापर्यंत. पण देवाला द्यायचं म्हटलं का, हात काय होऊन जातो? वाढून जातो, सुकून जातो. मग नाही जात. मग जे देवाला द्यायचं असतं ना, ते खाली नसतं, इथं असतं. कारण घरूनच सुट्टे करून आणलेले असतात. मग पाकिट नाही काढावं लागत, ते वेगळे ठेवलेले असतात. कारण ते कोणाला द्यायचे? देवाला. आहेत का नाही असे लोक? बायबल विसराल, सुट्टे विसरणार? सुट्टे नाही विसरणार. आणि जर सुट्टे नसले तर टाकणारच. कारण आम्ही ठरवून घेतलेलं आहे 10 रुपयाच्या वर द्यायचं. एखाद्याने 50 रुपये टाकले ना, तर त्याला वाटतं मी खूप श्रीमंत झालो, म्हणून सगळे गरीबच आहेत. कारण 10च्या वर टाकत. तुम्हाला माहिती तुम्ही श्रीमंत केव्हा व्हा? केव्हा व्हा? दो तो तुम्ही द्या, म्हणजे तुम्हाला, तुम्ही जेवढं टाकाल ना तेवढे श्रीमंत व्हा. 10 रुपयेवाले 10 रुपयातच राहतील. तुमचे आशीर्वाद वाढणार. तुम्ही हाय तिथंच, वाढलेले हात तसेच राहतील. त्याच्यात काही फरक पडणार? तुम्हाला आशीर्वाद वाढवायचे ना, देणं वाढवा. आमेन. समजते का? हे देण्याची भाषा लवकर लोकांना कळत, घेण्याचं लगेच कळतं. मागा म्हणजे लगेच असे कान देऊन काय मागू, लगेच मनात येऊन पण जातं काय मागायचंय मला. मोठ्या मोठ्या मीटिंग मध्ये देवाचे दास सांगतात, शेवटी शेवटी प्रार्थना करताना, आज परमेश्वर तुमची इच्छा पूर्ण करणार आहे. बापरे, लगेच लोक विचार काय मागू आता? गाडी मागू का, बंगला मागू, नोकरी मागू का, काय मागू? विचार करायला लागतात. सगळ्यात मोठं काय ते मागतो. घ्यायचं म्हटलं का कान हत्तीसारखे होऊन जातात, आणि द्यायचं म्हटलं का ऐकायलाच येत नाही. सगळे मुके बहिरे आत्मे होऊन जातात देण्याच्या बाबतीमध्ये. आम्हाला काही येत नाही. इथल्या खिशात जे असतं ना, ते वाळलेले हात देतात, आणि इथून जे काढतात ना पाकिटातून, ते जिवंत हात असतात. हालेलुया. समजतंय का? बोला येशू मसीह की. ते बिचारे रोज सुट्टे करून आणत असतील, तुम्ही दानच घेत नाही. पण तरी मी तुम्हाला सांगतो, उद्या 10 रुपये टाकतील. उद्या दान घ्याल ना, उद्या किती टाकतील हा विचार नाही करणार. ते आपले 3 दिवसाचे वाचले असं हा विचार नाही करणार की शुक्रवारी दान घेतलं, शनिवारी घेतलं, मग आता 2 दिवसाचे तुमच्यावर आहेत ना, पण तरी देताना किती द्या, कारण आमचे हात वाढलेले. लक्षात घ्या.
अरे वा, अरे मग कमीत कमी 3 मिटिंगा झाल्या, त्यांचे 30 आणि हे 10-40 तर द्या, 10 द्या, पण तरी नाही देणार, कारण उद्याच्या सुट्टी उद्याला. उद्याचे सुट्टे उद्याला. अरे वा. आणि आशीर्वाद कसे पाहिजे, एकदम मोठे. बापरे, मागताना काही पण मागतात, लायकीच्या बाहेर मागतात. देताना किती देतात? बँकेमध्ये 1000 रुपये ठेवायचे आणि मागताना ₹1,00,000 मागायचे बँकवाल्याकडून. दिल का तो? लात घालेल तो. म्हणे ठेवले किती होते? अरे बोला, किती ठेवले होते? मागतो किती? कळतं का मी काय सांगतो? देवाला 10 रुपये देतात आणि किती किती मोठ्या गोष्टी मागतात. तेव्हा मुलाला नोकरी लागू दे, 50 लाख घेतात नोकरीचे. किती घेतात? तू 10 रुपयात मागतोय. माझ्या मित्राची बायको आता लागली पिंपळनेरला, 50 लाख भरले. किती भरले? 50 लाख. आणि इथं लोक 10 रुपये टाकतात आणि देवाकडे म्हणतात, देवा मला काय दे, नोकरी लागू. कसं काय देईल देव? द्यायचं. अरे तुम्ही जे मागताय ते तर विचार करा, काय मागतोय आपण, देतो काय, मागता काय? तो तुम्ही द्या म्हणजे तुम्हाला. सारपत येथील विधवेने एलियासाठी सगळं देऊन टाकलं. जेवढं पीठ तिच्यासाठी तिच्या पोरासाठी होतं ना, ते सगळं भाकर करून देऊन दिलं. आणि बायबल असं म्हणतं, तिला एवढं भेटलं की सगळा दुष्काळ संपून गेला तरी पीठ आटलं आणि तेल सुद्धा आटलं. तिचं आणि तिच्या मुलाचं आणि देवाच्या दासाचं संगोपन त्याच्यावर झालं. का? कारण होतं नव्हतं ते देऊन टाकलं. तो तुम्ही जर देत नसाल ना तर अपेक्षा नाही करायच्या. 10 रुपये द्याल तर 10चेच आशीर्वाद मागायचे देवाला. समजते? हालेलुया. मी खूप गरीब आहे, देणारा गरीब नसतो कधीच. लक्षात घ्या. बायबल मध्ये दुपारीच आपण वाचलं, विधवेने किती दिलं? 2च पैसे दिले. पण तुम्हाला माहिती, श्रीमंतांपेक्षा श्रीमंत होती ती. का? होतं नव्हतं देऊन टाकलं, विचारच केला नाही पुढे काय. याला म्हणतात श्रीमंत, याला म्हणतात धनवान. हाय ना, चल देऊन टाकलं तुला. हालेलुया. बघू सर, आमेन. देऊन बघा. परमेश्वर कोणाचा ऋणी राहत, पण आपण नाही देऊ शकत. का? आपले हात वाढले. आपले हात. मोबाईलचा रिचार्ज कितीला करतात सांगा? कमीत कमी महिन्याला 100चा नाही करत, 200चा बी बंद झाला. किती? 350. एका घरात मोबाईल किती असतं? कमीत कमी 4, 3, 4, 2 तर धरू आपण. कमीत कमी किती? मग त्या मोबाईलला किती दिले महिन्यातून? 600 रुपये. किती दिले? हिशोब करा देवाला किती देतात तुम्ही महिन्यात. नुसता हिशोब करा. आणि आशीर्वाद पाहिजे कोणते? मोठे. मोबाईलकडे मागा ना, तो देईल तुम्हाला, कारण तुम्ही त्याला जास्त देताय. त्या मोबाईलला प्रार्थना करा, हे मोबाईल मला काहीतरी दे, माझ्या मुलाला नोकरी लाव, कारण मी तुला दर महिन्याला 600 रुपये देतो. तो ऐकेल तुमची प्रार्थना. मग प्रार्थना कोण ऐकतो? मग कोणाला द्यायला पाहिजे? मोबाईलला रिचार्ज करा ना 300चा, मग देवाला कमीत कमी 600 तर द्या. कारण त्या मोबाईल पेक्षा देव काय मोठा, तुला काय. पण आपले हात वाढले म्हणून देत आहे. कोणाला देतो आपण? मोबाईल. बोला येशू मसीह की पाहिजे. मग आशीर्वाद पाहिजे. प्रभू मला आजारी लोक प्रार्थना करायला येतात ना, मलेरिया झाला प्रार्थना करा. का बरं तुमचा मलेरिया प्रार्थनेने बरा होतो? डॉक्टरकडेच जावं लागतं, 5000 दिल्यानंतरच बरा होतो. कारण त्या मलेरिया बरा करण्याची फीस 5000 आहे आणि तुम्ही तेवढे देतच, तर तुमचा मलेरिया देव कसा काय बरा करेल? कळतंय का मी काय सांगतोय? देवाला देताना हात वाढलेला आहे आणि डॉक्टरला देताना तो मागेल, तू बोल फक्त, कर्ज काढू पण देऊ तुला. देवाला मोकळीकतेने द्या. आजारी पडणार, दवाखान्यात पैसा घालावा लागणार, इकडं तिकडं पैसे द्यावे लागणार नाही. जो योग्य ठिकाणी पेरतो ना, लक्षात घ्या, देव त्याला आशीर्वाद करतो. आमेन. प्रॉब्लेम हा आहे, अनेक लोकांचे हात देवाच्या बाबतीत काय, पण विश्वास ठेवा. देव मंडळी त्याचं लक्ष तुमच्याकडे नक्कीच. परमेश्वर तुमच्या वाळलेल्या हाताला बरं करेल. आमेन.
न देणाऱ्या हातांना देणं शिकवेल, सेवा न करणाऱ्या हातांना सेवा करणं, मदत न करणाऱ्या हाताला मदत करणं, कारण देव मंडळीत उभा आहे. विश्वास ठेवा, येणाऱ्या दिवसामध्ये परमेश्वर ते करेल. आमेन, हालेलुया. मंडळी कितीही छोटी असू द्या, काही फरक पडत नाही. लक्षात घ्या, काहीच फरक पडत नाही. येशू ख्रिस्तासोबत फक्त 12 लोक होते. लक्षात घ्या. तुम्ही जर करिंथ पत्र वाचलं, त्याच्यामध्ये बायबलमध्ये एका मंडळी बाबतीत लिहिलेलं आहे. मासोदिनिया नावाची मंडळी करिंथमध्ये. मासोदिनिया मंडळीचं एक वैशिष्ट्य आहे की ती खूप गरीब मंडळी होती, दरिद्री मंडळी होती, तिच्याकडे पैसा अडका काहीच नव्हतं. पण बायबल असं म्हणतं, पौल म्हणतो, मासोदिनिया मंडळीने देणं शिकली. काय शिकली? तिच्या अत्यंत गरिबीमधून ती द्यायला शिकली. हालेलुया. त्यांनी कारण नाही दिले की आमच्याकडे काहीच नाही. जे होतं ना त्याच्यातून भरपुरीने दिली. लक्षात घ्या, जो देणारा असतो ना तो देणाराच राहतो. आणि जे वाढलेले असतात ना त्यांच्याकडे किती पैसे राहिले तरी ते देऊ शकत नाही देऊ शकत. देव तुमचा हात बरा करेल. आमेन. कारण देव मंडळीत विश्वास ठेवा. अशा प्रत्येक वाढलेल्या हाताला परमेश्वर त्याच्या महिन्यासाठी उपयोगी करेल. आणि हे देवाला शक्य, कारण देव मंडळीत. आपले डोळे सांगू, आपण प्रार्थना सांगू. सर्व शक्तिमान जिवंत देवा, तुला धन्यवाद देतो प्रभूची या समयाबद्दल. कारण परमेश्वरा, आज तुझ्या वचनात राहून तू आमच्याशी बोललाय. तू मंडळीत आहे, उभा आहे, तू बघतोय. परमेश्वर, तुझं लक्ष त्या वाळलेल्या हातांकडे आहे, जे निष्क्रिय आहे, जे काहीच करत नाही, जे स्वतःसाठी नाही, मंडळीसाठी नाही, तुझ्यासाठी नाही, काहीच करत नाही. पण तुझं वचन सांग की तू त्यालाच उभं केलं, तू त्याच हाताला बरं केलं. न देणारे हात द्यायला लागले, मदत न करणारे हात करायला लागले प्रभू, कारण तू मंडळीत उभा आहे. हे तुला शक्य आहे परमेश्वर, तुला अशक्य असं काही नाही. आज तू आम्हाला पण घडव, आमच्या वाळलेल्या हातांना तयार कर दे बाबा. जसं तू आदामाला आकार दिला, तू आम्हाला परत एकदा आकार दे, तुझ्यासारखं बनव. तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्हाला योग्य कर. धन्यवाद, धन्यवाद. तू आम्हाला तयार कर, आम्हाला तू घडव तुझ्या हाताने आणि तुझी इच्छा पूर्ण कर. धन्यवाद. मनोंगणी पापी पामर पतितांचा तू एकच प्रिय कर. पतितांचा तू एकच प्रिय कर. आलो बांधुनी पापे पदरी, आलो बांधुनी पापे पदरी. करू नको दुरावा, करू नको दुरावा. मी बदलतो शिल्पकार, मी बदलतो शिल्पकार. हवा तुला रे कसा प्रभू, हवा तुला रे कसा प्रभू. दे दे तुला, दे दे तुला.
आमचे हात निष्क्रिय झाले तुझ्यासाठी, जे मृतवत झाले, जे सुकलेले वाळलेले, तू परत एकदा या हाताला तयार कर की हे हात तुझ्या सेवेसाठी उभे होतील, हे हात तुझ्या महिमेसाठी उभे राहतील, हे हात परमेश्वरा देण्यासाठी, मदतीसाठी, तुझ्या कार्यासाठी तत्पर होतील. परमेश्वर यासाठी आमच्या ह्या वाळलेल्या हाताला जिवंत कर, आम्हाला घडव, तयार कर की आमच्या जीवनापर्यंत महिमा मिळावा. धन्यवाद तुझ्या वचनाबद्दल. केवळ ऐकणारे नाही पण त्यानुसार सांगणारे आम्हाला आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुलाच देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र निवडणारे आमेन.